समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्याला विरोध होणारच आहे. आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी विधानसभेतही ही भूमिका आम्ही मांडली. सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही. हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे. ते स्वतःचं मन की बात करणारं सरकार भाजप आहे. त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला आस्थेला त्यांच्याजवळ कुठलीही किंमत नाही. हे आपण गेले 10 वर्ष पाहतोय. त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्यात तर त्याचाच परिणाम आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की जयसूर्यानं जशी कॅच घेतली आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाडलं तसंच 1-2 वर्षापूर्वी मी 54 खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली. ठीक आहे, आनंद व्यक्त करा. आता 70 दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे. तो लफ्फाछफ्फीचा होता. आता तर जनतेच्या दरबारातला आहे. तो खोक्याचा होता. हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे. आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही, मोठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे. अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे. आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते त्यांनी हे कॅच वगैरे आता कॅच जनताच त्यांची घेणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत नाही. केईएम रुग्णालयाचे महत्त्वाचे केस पेपर्स, रुग्णांचे केस पेपर्स ते रद्दीत सापडलेले आहेत. म्हणजे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे मुंबईमध्ये. जे रुग्णांचे प्रायव्हेट केस पेपर्स असतात, जे सिक्रेट डॉक्युमेंट्स असतात ते रद्दीत मिळाले. काय आपण पाहिलं की महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे 3-13 वाजलेले आहेत. परवा